हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? बघा झालं काय, कोरोनामुळं बरेचसे विद्यार्थी आणि पालक घाबरून गेले की आमचं बारावीच्या शैक्षणिक वर्षाचं काय होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तुमचं काम फक्त एवढंच असेल विद्यार्थी मित्रांनो की आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला पाठवू किंवा जी लिंक आम्ही तुम्हाला शेअर करू ती जास्तीत जास्त वेळ बघत राहा, जोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत. आणि मित्रांनो, जर त्यामध्ये काही डाऊट आला तर आमचा त्या व्हिडिओमध्ये आम्ही नंबर पण दिलेला आहे, तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकतात. राईट. त्यानंतर बघा मित्रांनो, काही मुलांना असं टेन्शन आलेलं आहे की आमचा सिलेबस कंप्लीट होईल का. तर सिलेबसचं कुणीही टेन्शन घेऊ नका. तुमचं सिलेबसचं टेन्शन घेण्यासाठी आम्ही आहोत आणि ज्या तुमच्या इतर रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट आहे त्यासाठी काम करत आहे. राईट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला नवीन 12वीचा जो फिजिक्सचा SSC बोर्डचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपला जो पहिला टॉपिक आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. राईट. तर मग आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर बघा, रोटेशनल डायनॅमिक्स हा स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला काय येणं गरजेचं आहे. रोटेशन म्हणजे आपल्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या गोष्टी आहे ज्या रोटेट होतात, किंवा तुम्हाला रोटेशन काय असतं हे एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे. रोटेशन म्हणजे काय होणार आहे, रिव्हॉल्व होणं. मग तुमच्या आजूबाजूला अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या रोटेट होतात म्हणजे रिव्हॉल्व होतात. तर तुम्ही लगेच विचार करशाल की सर आम्ही रूममध्ये बसलेलो आहे, आमच्यावरती फॅन चालू आहे, फॅन फिरतोय म्हणजे काय होतंय, रोटेशन. दुसरं तुम्ही म्हणशाल की सर अर्थ रिव्हॉल्व होते, कशाच्या भोवती रे, सनच्या भोवती. ते पण एक्झाम्पल आहे कशाचं, रोटेशनचं. सर आता आम्ही लॉकडाऊनमध्ये घरी होतो, जास्तीत जास्त वेळ आम्ही किचनमध्ये होतो, बरोबर ना. तर किचनमध्ये जी शेगडी असते गॅसची, त्या शेगडीचं जे स्विच आहे ते पण काय होत असतं, रोटेट होत असतं. ते पण कशाचं एक्झाम्पल आहे, रोटेशनचं. अजून कुठलं एक्झाम्पल आहे, तुम्ही जी सायकल चालवतात त्या सायकलचं टायर ज्यावेळेस सुरू होती सायकल त्यावेळेस ते पण कसलं एक्झाम्पल आहे, रोटेशनचं. त्याच्यानंतर गाडीचं जे बाईकचं जे टायर असतं ते पण कसलं एक्झाम्पल आहे, रोटेशनचं. राईट. असे खूप सारे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये रोटेशन तुम्ही बघितलेले. मग आपल्याला ह्या सगळ्या कॉन्सेप्टचा डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं, एकदम डिटेल स्टडी ह्या चॅप्टरमध्ये करायचं. राईट. तर मग बघा, रोटेशन नंतर आपल्याला बघायचं आहे मोशन. रोटेशन नंतर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये येणं गरजेचं आहे ते म्हणजे काय, मोशन. मोशन म्हणजे काय रे, चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणजे बघा, समजा हा पार्टिकल आहे, राईट. हा पार्टिकलनी त्याची पोझिशन बदलली, तो पार्टिकल इथं आला, म्हणजे तो पार्टिकल कसा आहे, कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल इज नोन ॲज द मोशन. मोशन काय, बोला चला तुम्ही पण बोला. चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल, position of the particle is known as मोशन. त्याला काय म्हणायचं, मोशन. म्हणजे पार्टिकलनी पोझिशन बदलली म्हणजे पार्टिकल कसा आहे, इन द मोशन. पार्टिकल कसा आहे, इन द मोशन. राईट. त्यानंतर मग बघा, मोशन आपल्याला माहिती आहे दोन आहे, बरोबर ना. त्यातली आपल्याला सर्क्युलर मोशन एक ऐकलेलं आहे तुम्ही, राईट. आपण 11th मध्ये हे पूर्णपणे घेतलेलं आहे, सर्क्युलर मोशन. राईट. आणि दुसरं असतं मित्रांनो रोटेशनल मोशन. तर आपण अगोदर सर्क्युलर मोशन काय आहे ते शॉर्ट मध्ये बघू. मोशन म्हणजे काय, पार्टिकलची पोझिशन चेंज होणार आहे. राईट. आणि मग सर्क्युलर म्हणजे काय, पार्टिकलची पोझिशन चेंज होणार आहे, ती कशी होणार आहे, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे बघा, हा पार्टिकल आहे, डिंग, पार्टिकलची पोझिशन काय झाली रे, चेंज झाली. पण कशी झाली, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. त्या मोशनला म्हणतात सर्क्युलर मोशन. राईट. मग सर्क्युलर मोशन मध्ये हा पार्टिकल आहे तो काय होतोय रे, रिव्हॉल्व होतोय. राईट. मग आपल्याला त्यानंतर नेक्स्ट मोशन बघायची आहे, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन मध्ये काय होतं नेमकं, रोटेशनल मोशन मध्ये पूर्ण बॉडी रोटेट होती एका ॲक्सिसच्या अबाउट. फॉर एक्झाम्पल बघा, ही समजा एखादी बॉडी आहे आणि ह्या बॉडी हा एक ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसच्या अराउंड ही जर बॉडी रोटेट झाली तर त्या मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय,
होल बॉडी इज रिव्हॉल्विंग अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन. कशाच्या अबाउट? ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट बॉडी जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या मोशनला म्हणायचं रोटेशनल मोशन. मग या दोघांमध्ये फरक काय? या दोघांमध्ये काही तर फरक असेल ना, राईट. मग सर्क्युलर मोशन मध्ये आणि रोटेशनल मोशन मध्ये फरक कसा आहे बघा. सर्क्युलर मोशन मध्ये सिंगल पार्टिकल रिव्हॉल्व होतोय आणि रोटेशनल मोशन मध्ये काय होतंय? पूर्ण बॉडी रिव्हॉल्व होते. बघा त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुमच्यावरती आता काय आहे? फॅन आहे, राईट. तो फॅन फिरतोय. बघा जर फॅन पूर्ण फिरतोय ती झाली रोटेशनल मोशन, पूर्ण बॉडी. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय? त्या फॅनवरती तुम्ही एक डॉट ड्रॉ केला आणि तो काय होतोय? डॉट रिव्हॉल्व होतोय, ती म्हणजे काय? सर्क्युलर मोशन. आणि पूर्ण फॅन रोटेट होतोय ती म्हणजे काय? रोटेशनल मोशन. अजून एक एक्झाम्पल बघा. आपण ज्यावेळेस रोटेशन बघितलं त्यावेळेस एक्झाम्पल बघितलं, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अर्थ तुम्हाला माहिती आहे का स्वतःभोवती पण फिरते? ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरली म्हणजे पूर्ण बॉडी फिरते, राईट. अर्थ स्वतःभोवती फिरली म्हणजे पूर्ण बॉडी फिरते. म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरणं त्याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. आणि अर्थ ही जर सनच्या अबाउट फिरली तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन, राईट. इथपर्यंत कळलं तुम्हाला? सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये असा फरक आहे. सिंपली लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये सिंगल पार्टिकल असतो. काय असतो? सिंगल पार्टिकलचा स्टडी होणार, त्या मोशनला म्हणायचं सर्क्युलर मोशन. आणि पूर्ण सिस्टीम ऑफ पार्टिकल म्हणजे पूर्ण बॉडीचा स्टडी होणार, त्याला काय म्हणायचं मित्रांनो? रोटेशनल मोशन. म्हणजे पूर्ण सिस्टीम ऑफ पार्टिकल म्हणजे सिस्टीम म्हणजे काय? खूप सारे पार्टिकलचा स्टडी होणार, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. आणि एका पार्टिकलचा स्टडी होणार त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन, राईट. सिंगल पार्टिकल रिव्हॉल्व झाला म्हणजे सर्क्युलर मोशन आणि पूर्ण बॉडी रिव्हॉल्व झाली म्हणजे काय? रोटेशनल मोशन. तर बघा आता रोटेशनल मोशन ही फक्त रिजिड बॉडीज परफॉर्म करते, राईट. म्हणजे रोटेशनल मोशन प्रोड्यूस होण्यासाठी फक्त रिजिड बॉडी पाहिजे. रिजिड बॉडीज रोटेशनल मोशन काय करू शकते? परफॉर्म करू शकते. तर मग आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज द रिजिड बॉडी. म्हणजे रिजिड बॉडी कशाला म्हणायचं, राईट. मग बघा आता रिजिड बॉडी काय आपण ते समजून घेऊ. तर बघा मी आता एक तुम्हाला दोन बॉल ड्रॉ करतो. एक हा आहे सॉफ्ट बॉल, हा दुसरा आहे मित्रांनो आयर्न बॉल. बघा सॉफ्ट बॉल मध्ये मी दोन पार्टिकल कन्सिडर करतो. हा पार्टिकल ए, हा पार्टिकल बी. त्याच्यानंतर इथं मी दोन पार्टिकल ड्रॉ करतो, एक पार्टिकल ए, हा एक पार्टिकल बी. बघा आता सॉफ्ट बॉल म्हणजे तो तुम्ही नाही का तो स्पंज वाला बॉल, स्माइल वाला बॉल. बघा त्या बॉलवरती जर तुम्ही समजा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्या ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय होईल रे? ह्या दोघांमधलं डिस्टन्स चेंज होईल, राईट. सॉफ्ट बॉलवरती जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट केला तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते काय होणार आहे? चेंज होणार आहे. पण हा आयर्न बॉल आहे. आपण जर आयर्न बॉलवरती जर फोर्स अप्लाय केला तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स चेंज होईल का? नाही होणार. यस. म्हणून ह्या अशा बॉडीला म्हणायचं रिजिड बॉडी. मग रिजिड बॉडी म्हणजे काय? एखाद्या बॉडीमधल्या पार्टिकलचं रिलेटिव्ह डिस्टन्स चेंज होत नाही त्या बॉडीला काय म्हणतात? रिजिड बॉडी. मग रिजिड बॉडी बॉडी नसते का? असते ना सर. मग रिजिड बॉडी काय आहे? रिजिड बॉडी इज बॉडी अशी बॉडी आहे द बॉडी इन विच, त्याच्यामध्ये काय असतं? इन विच द रिलेटिव्ह डिस्टन्स between two particle remains unchanged त्या बॉडीला काय म्हणायचं? रिजिड बॉडी. कळलं? मग आता बघा रिजिड बॉडी म्हणजे लक्षात ठेवा दोन पार्टिकलचं रिलेटिव्ह डिस्टन्स चेंज होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय? एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर एखाद्या बॉडीवरती त्याची साईज पण चेंज होणार नाही आणि शेप पण बदलणार नाही. त्या बॉडीला काय म्हणायचं? रिजिड बॉडी. साईज पण बदलणार नाही आणि शेप पण बदलणार नाही. पण कधी? एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करू त्यावेळेस त्या बॉडीला काय म्हणायचं? रिजिड बॉडी, राईट. मग आता आपल्याला रिजिड बॉडीच्या मोशन बघायचं आहे म्हणून आपला नेक्स्ट टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, मोशन ऑफ रिजिड बॉडी. मोशन ऑफ रिजिड बॉडी. बघा आता रिजिड बॉडीच्या दोन मोशन आहे. त्यातली पहिली मोशन आहे
ट्रान्सलेशनल मोशन. कुठली आहे बोला? ट्रान्सलेशनल मोशन. आणि दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो काय? रोटेशनल मोशन. राईट. मग बघा आता ट्रान्सलेशनल मोशन ही पण दोन प्रकारची आहे. फर्स्ट आहे त्यामध्ये रेक्टिलिनियर मोशन आणि दुसरी आहे कर्व्हिलिनियर मोशन. बघा मोशन ऑफ रिजिड बॉडी दोन प्रकारच्या, त्यातली पहिली कुठली? ट्रान्सलेशनल मोशन. दुसरी कुठली? रोटेशनल मोशन. बघा ट्रान्सलेशनल मोशन ह्या पण दोन प्रकारच्या, त्यातली पहिली कुठली? रेक्टिलिनियर मोशन आणि दुसरी कुठली? कर्व्हिलिनियर मोशन. राईट. मग आता आपण त्यामधली पहिली रेक्टिलिनियर मोशन काय आहे ती बघून घेऊ. बघा त्यामध्ये फर्स्ट आहे रेक्टिलिनियर मोशन. आता कशाला रेक्टिलिनियर मोशन म्हणायचं ते बघा. बघा मी काय कन्सिडर करतो माहिती आहे का? एक रॉड कन्सिडर करतो. यस. बघा हा रॉड आहे. त्या रॉडवर मी 3 पार्टिकल घेतो. पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. हा रॉड मी जरासा पुढं मूव्ह केला, असा रॉड मूव्ह केला म्हणजे त्यातले पार्टिकल पण काय होणार? मूव्ह होणार. बरोबर ना? ते 3 पार्टिकल, हा ए असा इकडं मूव्ह होईल, बी असा इकडं मूव्ह होईल, सी असा इकडं मूव्ह होईल. हा रॉड मी परत इकडं मूव्ह केला. राईट. तर बघा त्याच्यावरती परत 3 पार्टिकल, पण ते पार्टिकल मूव्ह होतील. पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. बघा आता इथं पार्टिकल मूव्ह झाला, पार्टिकलची पोझिशन चेंज झाली म्हणजे ती काय आहे? मोशन आहे. पण पार्टिकलची पोझिशन कशी चेंज झाली? बघा चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन. अलॉंग द स्ट्रेट लाईन. तुम्ही पण बोला चेंज इन द पोझिशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन. पार्टिकलची पोझिशन कशी बदलली? स्ट्रेट लाईन मध्ये. अशा मोशनला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन. द मोशन इन विच चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन इज नोन ॲज द रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. कळालं? यस. त्यानंतर बघा सेकंड आहे त्याच्यामध्ये कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन. आता कर्व्हिलिनियर मोशनचं आपण बघू. बघा मी हाच एक रॉड कन्सिडर करतो. त्यामध्ये 3 पार्टिकल आहे. पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. हा रॉड मी इकडं असा इथं मूव्ह केला. रॉड जर मूव्ह केला म्हणजे त्यातले पार्टिकल पण काय होणार? मूव्ह होणार. तेच ते 3 पार्टिकल, पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. हाच रॉड मी इकडं मूव्ह केला. पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. आता आपण ह्याच्यामध्ये बघू पार्टिकलनी पोझिशन चेंज केली. बघा पार्टिकल ए कडून इकडं इथं असा आला आणि इकडून असा इकडं केला. चेंज इन पोझिशन झाली म्हणजे ती काय आहे? मोशन. फक्त कशी झाली ते बघायचंय. पार्टिकलनी पोझिशन चेंज केली का? हो इथं पण केली. पार्टिकलनी पोझिशन चेंज केली. यस. पार्टिकलनी जर पोझिशन चेंज केली तर आपण त्याला काय म्हणतो? मोशन. फक्त ती कशी केली? अलॉंग द कर्व पाथ. along the curve path, therefore this motion is known as the curvilinear motion. म्हणजे यांनी कुठला पाथ चूज केला विद्यार्थी मित्रांनो? कर्व. म्हणून त्याला काय म्हणायचं? कर्व्हिलिनियर मोशन. रोटेशनल मोशन. आता बघा रोटेशनल मोशन आपण तिकडं बघितलेलं आहे एक्झॅक्टली अगोदर, बरोबर ना? तर रोटेशनल मोशन आता आपण ह्या नुसार बघू. बघा आता समजा आपल्याकडे हे रॉड आहे. बघा याच्यावरती इथं पार्टिकल, हा रॉड असा इथं रोटेट होतो, हा रॉड असा इथं मूव्ह होतो, हा रॉड असा इथं मूव्ह होतो. त्याचे पार्टिकल आहे ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. पार्टिकल ए, पार्टिकल बी, पार्टिकल सी. पार्टिकल ए,
पार्टिकल बी, पार्टिकल सी, पार्टिकल ए, पार्टिकल बी आणि पार्टिकल सी. बघा आता होतं काय, इथं पार्टिकलनी पोझिशन चेंज केली. पार्टिकल इथं होता, इथं आला. राईट, कळते तुम्हाला? येस. त्याच्यानंतर पार्टिकल इथं होता, इथं आला. पार्टिकल इथं होता, इथं आला. पण तो आला कसा, कुठल्या पाथनी ते बघायचं. बघा पार्टिकल असा आला, कशाच्या फॉर्ममध्ये आला, सर्कलच्या फॉर्ममध्ये. पार्टिकलनी पोझिशन चेंज केली अलॉंग द सर्कल. पार्टिकलनी पोझिशन चेंज केली अलॉंग द सर्कल. अशा मोशनला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट काय कळाली, की एखाद्या बॉडी मधले पार्टिकल कसे मूव्ह होतात, सर्क्युलर, म्हणजे ते काय परफॉर्म करतात, सर्क्युलर मोशन. म्हणजे इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा रोटेशनल मोशन म्हणजे इन रोटेशनल मोशन काय होतं, पार्टिकल कसा मूव्ह होणार आहे, सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे रोटेशन मोशन मधल्या जी बॉडी आहे, रिजिड बॉडी, त्यामधला प्रत्येक पार्टिकल काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? मग बघा ही आहे रोटेशनल मोशन. समजलं तुम्हाला इथपर्यंत? त्यानंतर बघा आपल्याला बघायचंय ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे बघा ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता कशाला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणायचं, राईट? आता बघा मी एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो. ही काय आहे बोला, रिजिड बॉडी. त्या रिजिड बॉडीमध्ये हे काय आहे, पार्टिकल आहे. इथं एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल. राईट. आता बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, रिजिड बॉडी कुठली मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन. रिजिड बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते, पण त्यातला प्रत्येक पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करतो, बोला तुम्ही, कुठली, सर्क्युलर मोशन. म्हणजे हा पार्टिकल सर्क्युलर मध्ये मूव्ह होणार आहे. तो पार्टिकल जर सर्क्युलर मध्ये मूव्ह होणार आहे म्हणजे त्याला काय असणार आहे, बोला, सर्कल सेंटर असणार आहे, बरोबर ना? तो जर सर्क्युलर मध्ये मूव्ह होणार आहे तर त्याला काय असणार आहे, सेंटर. आणि त्या सेंटर मधून जी इमॅजिनरी लाईन पास होते त्या इमॅजिनरी लाईनला म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय म्हणतात त्याला, ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन ही एक अशी लाईन आहे जी कुठून पास होते, सेंटर मधून. सेंटर कुणाचा, पॉइंट, बरोबर ना, पार्टिकलचा. कुठले पार्टिकल, रोटेटिंग बॉडी मधले. मग आपल्याला ऍक्सिस ऑफ रोटेशनची डेफिनेशन काय लिहिता येईल, द लाईन पासिंग through the center of all particle in rotating body is known as the axis of rotation. त्याला काय म्हणायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवतीच बॉडी रोटेट होते आणि त्यालाच आपण रोटेशनल मोशन म्हणतो. पण ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, लाईन आहे ती कुठून पास होते, सेंटर मधून. सेंटर कुणाचा, सगळ्या पार्टिकलचा. सगळे पार्टिकल कुठले, रोटेटिंग बॉडी मधले. राईट, कळालं इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. मग हे काय आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं रोटेशनच्या रिलेटेड. रोटेशन काय आहे, त्याच्यानंतर मोशन काय आहे, सर्क्युलर मोशन काय असते, रोटेशनल मोशन काय असते, त्या दोघांमधला डिफरन्स आपण बघितला. त्यानंतर मग आपण बघितलं जर आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करायचं असेल तर कुठली बॉडी नेसेसरी आहे, ती म्हणजे रिजिड बॉडी. मग आपण रिजिड बॉडी काय असते ती बघितलं. मग रिजिड बॉडी नंतर रिजिड बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या मोशन असतात त्या बघायच्या आहे. त्यामध्ये आपण बघितलं कुठली मोशन, ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन परत दोन टाईपचे आहे. पहिली आहे रेक्टिलिनियर मोशन, दुसरी आहे कर्व्हिलिनियर मोशन. आपण ते पण डिटेल मध्ये बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं रोटेशनल मोशन. पण इथं आपल्याला एक गोष्ट कळाली की रोटेशनल मोशन ज्यावेळेस परफॉर्म होते त्यावेळेस त्यातला प्रत्येक पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन, बरोबर ना? मग सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करतोय तर त्याला काय असणार आहे, सर्कल फॉर्म होणार आहे तिथं. आणि त्या सर्कलचं तिथं काय असणार आहे, सेंटर. त्या सेंटर मधून जी एक इमॅजिनरी लाईन पास होते त्या इमॅजिनरी लाईनला काय म्हणतो आपण, ऍक्सिस ऑफ रोटेशन. एवढं सगळं जे बेसिक होतं ते कशाचं होतं मित्रांनो, रोटेशनचं. राईट. मग आता आपल्याला त्यानंतर बघायचं आहे डायनॅमिक्स. राईट. आता चॅप्टरचं रोटेशन काय आहे ते तर तुम्हाला थोडंसं कळालं. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, डायनॅमिक्स. त्यानंतर आता आपल्याला बघायचं डायनॅमिक्स. डायनॅमिक्सच्या अगोदर मी तुम्हाला कायनेमॅटिक्स काय असतं ते सांगतो. बघा कायनेमॅटिक्स म्हणजे काय, सिंपल.
आपण एखाद्या बॉडीला फोर्स दिला आणि मोशन होते त्याचा स्टडी करणं म्हणजे कायनेमॅटिक्स. आणि डायनॅमिक्स म्हणजे काय? डायनॅमिक्स म्हणजे काय? आपण फोर्स दिला, तो कुणी दिला आणि दिल्यामुळं मोशन झाली, तिचा स्टडी ज्याच्यामध्ये करतो त्याला आपण डायनॅमिक्स म्हणतो. म्हणजे कुणी फोर्स दिला आणि मोशन झाली त्याचा स्टडी म्हणजे डायनॅमिक्स, आणि फोर्स दिला आणि मोशन झाली म्हणजे काय? कायनेमॅटिक्स. म्हणजे डायनॅमिक्स मध्ये आपण कॉजेस ऑफ द, बरोबर ना, मोशन म्हणजे कुणामुळे मोशन होती त्याचा पण विचार करणार आहोत, आणि कायनेमॅटिक्स मध्ये आपण त्याचा विचार केलेला नाही. मग आता बघा आपण कायनेमॅटिक्सची थेरॉटिकल डेफिनेशन कशी असते ते बघू. कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. It is a branch of classical mechanics, right? Which deals with motion. कशाची रे? पॉइंटची. अजून कशाची रे? ऑब्जेक्टची. अजून कशाची रे? अँड सिस्टीम ऑफ ऑब्जेक्ट. फक्त कसं? विदाउट कन्सिडरिंग causes to the motion is known as कायनेमॅटिक्स. कळालं? कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोशनचा स्टडी करणार आहे. मग तो मोशन पॉइंट असू शकते, मोशन ऑफ ऑब्जेक्ट असू शकतो, किंवा सिस्टीम ऑफ ऑब्जेक्ट असू शकते. फक्त आपण कुणामुळं मोशन झाली त्याचा विचार करणार नाही, त्याला आपण काय म्हणतो? कायनेमॅटिक्स. आणि मग डायनॅमिक्स म्हणजे काय? कुणी फोर्स दिला आणि मोशन झाली त्याचा स्टडी जिथं करणार त्याला म्हणायचं डायनॅमिक्स. म्हणजे इथं काय लिहायची डेफिनेशन बघा. इट इज अ ब्रांच ऑफ क्लासिकल मेकॅनिक which deals with the motion. कुणाची? बोला. मोशन ऑफ पॉइंट, ऑब्जेक्ट अँड सिस्टीम ऑफ ऑब्जेक्ट. फक्त काय येणार आहे? विथ दी कन्सिडरिंग causes to the motion. म्हणजे मोशन कुणामुळे होते, कॉजेस, मोशन कुणामुळे होते त्याचा पण आपण स्टडी करणार, ते आहे डायनॅमिक्स. राईट? म्हणजे हे आतापर्यंत आपलं पूर्ण होतं बेसिक. पण तुम्ही आता आपलं जे आजचं जेवढं लेक्चर झालं त्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं तर आपण बोलतो कशाबद्दल आहे? रोटेशनल डायनॅमिक्स बद्दल. राईट? पण रोटेशनल डायनॅमिक्स बद्दल स्टडी करण्याच्या अगोदर रोटेशन होतं म्हणजे त्यातला प्रत्येक पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करतो? सर्क्युलर मोशन. म्हणून बाळांनो आपल्याला अगोदर काय येणं गरजेचं आहे? सर्क्युलर मोशन. म्हणून आपण रोटेशनल मोशनच्या अगोदर कुठली मोशन शिकणार आहेत? सर्क्युलर मोशन. म्हणून आपण उद्यापासून कशावरती लेक्चर घेणार आहोत? सर्क्युलर मोशन. जो आपण 11th मध्ये शिकलेला आहोत तो आपण उद्यापासून कंटिन्यू करू. थँक्यू.